नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या रौप्य महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न। 40हून अधिक जण रायगड जिल्हास्तरीय द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित। सोमवार दिनांक 22 डिसेंबर रोजी बोकडविरा येथील नवी मुंबई सेज मैदानावर कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचा 25वा महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री महादेव घरत यांच्या हस्ते करण्यात आला। क्रीडापटूंनी द्रोणागिरी देवी करंजा येथून क्रीडाज्योत प्रवीण घरत, रामसर, सरोज कदम, प्रियांशी पाटील, भरत म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांनी मैदानात आणली। मैदानात एक फेरी मारून तिथे अध्यक्ष महादेव घरत यांनी मैदानातील ज्योत प्रज्वलित केली। महेंद्र शेठ घरत यांनी फ्लॅग फडकवला। यावेळी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिम, कवायत आणि आगरी कोळी नृत्यांनी उपस्थितांची मन जिंकली। यावेळी गेल्या 25 वर्षात ज्या सदस्यांचे दुःखद निधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। सर्व खेळाडूंना क्रीडा शपथ देण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि सुप्रसिद्ध कवी अरुंद म्हात्रे यांच्या स्वागत गीताने झाली। प्रास्ताविकात अध्यक्ष महादेव घरत यांनी 25 वर्ष सातत्याने प्रयत्न करून देखील उरणसाठी हक्काचे मैदान मिळाले नसल्याची खंत व्यक्त केली। माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी या रौप्य महोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले। याचबरोबर दरवर्षी या महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सरदारांचे वंशज उपस्थित राहतात याबद्दल धन्यवाद दिले। कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र घरत म्हणाले की द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन 25 वर्ष दिमाखात चालू आहे। याचे श्रेय महादेव घरत आणि त्यांच्या सोबत असलेल्या द्रोणागिरी स्पोर्ट्सच्या सदस्यांना जाते। द्रोणागिरी स्पोर्ट्समुळे रायगड जिल्ह्यातील खेळाडूंना व्यासपीठ मिळाले असून द्रोणागिरी भूषण पुरस्काराने काम करणाऱ्या अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा, ऊर्जा मिळते असे सांगून द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनसाठी यावर्षी आणि दरवर्षी 1 लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली। यावेळी मंचावर संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख मिलिंद खार पाटील, उपाध्यक्ष मनोज पडते, खजिनदार शिवेंद्र म्हात्रे, सचिव दिलीप तांडेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळाचे प्रमुख पिलाजी गोळे यांचे वंशज मनोहर गोळे, कवी पुंडलिक म्हात्रे, बुद्धिबळचे प्रमुख संदीप पाटील, होम मिरर फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, रायगड क्वीन मधु मिलिंद निमकर, सिने अभिनेत्री सरिता खेरवासिया, शुभांगिनी पाटील, प्रज्ञा म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वैशालताई घरत, वैद्यकीय सेवेतील भक्ती घरत आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी रायगड जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यानंतर वैशालताई घरत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचलन सुप्रसिद्ध निवेदक नितेश पंडित यांनी केले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्व सदस्य विशेष मेहनत घेत होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसह मिलिंद खार पाटील, द्रोणागिरी, उरण। त्यामुळे सातत्याने कोणताही खंड न पडता आम्ही पावसाळी स्पर्धा, या वर्षा मॅरेथॉन फुटबॉल स्पर्धा असतील किंवा युवा महोत्सव असेल, हे सातत्याने 25व्या वर्षापर्यंत आम्ही मजल गाठलेली आहे। परंतु आमची एकच खंत राहिलेली आहे की उरण तालुक्याला एक अद्यावत मैदान मिळायला पाहिजे होतं, ते अद्यापर्यंत मिळालं नाही। गेल्या 6 महिन्यापूर्वी आम्ही द्रोणागिरी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं या सर्व उरण तालुक्यातील नेत्यांच्या मान्यतेने आम्ही शिडकोवर एक मोर्चा काढला होता। त्याने आम्हाला एक द्रोणागिरीमध्ये 3.5 एकरचं मैदान या ठिकाणी ऑफर केली होती, परंतु ते शक्य झालं नाही आणि आजही मागणी केलेली आहे। आज या ठिकाणी मी शिवसेनेचा नेता आहे, महेंद्रजी आपण काँग्रेसचे नेते आहात, आपण दोघेही मिळून आपण सिडकोकडे मागणी करून, नुसती मागणी नाही तर त्याचा पाठपुरावा करून द्रोणागिरी असोसिएशनसाठी मैदान मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असं मी आज या ठिकाणी सर्वांच्या साक्षीनं आपल्याला शब्द देते केलं। त्या सर्व ऐतिहासिक थोर पुरुषांच्या वारसांचं सुद्धा आज या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये आगमन होत असतो आणि आजही या ठिकाणी तसं झालेलं आहे। खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांनी रयतेचं राज्य स्थापन करण्यासाठी आपल्या मायमाऊलीवर अत्याचार होत होता, तो अत्याचार होऊ नये यासाठी जिजाऊंनी एक स्वप्न त्या ठिकाणी साकार केलं होतं की माझ्या मराठी मायबाऊलींचं संरक्षण करणारा मला पुत्र व्हावा। आणि छत्रपती शिवरायांनी जवळजवळ आज 400 वर्ष व्हायला येतील, 400 वर्षांमध्ये त्यांनी
जे कार्य केलंय ते महाराष्ट्र 17 एकर जमीन असेल तर सगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स त्याच्यामध्ये बसू शकतात. मनोहर शेठ यांनी प्रयत्न केला. सुनील केदार आमचे काँग्रेसचे मंत्री आले, पण महाविकास आघाडीच्या सरकारचं चांगलं काम चालू होतं, पण फडणवीस आणि बीजेपी वाल्यांना पटलं नाही. त्यांनी तोडून काढलं ते का आमचे अर्धे शिवसेनेचे मनोहर भोईरांचे नेत्यांनाच पळून नेलं तिकडं. त्यामुळे आमचा मंत्री काही जास्त वेळ टिकू शकला नाही, त्याच्यामुळे तुमचं काही काम झालेलं नाही. त्याच्याबद्दल मी खऱ्या अर्थानं खंत व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो. कारण मंत्र्याचं मंत्रीपद दिल्यानंतर काय करणार. परंतु मनोहर शेठ निश्चितपणे परिवर्तनाची लाट सुरू झाली. तुम्हाला पुन्हा संधी आहे. एकदा तुम्ही आमदार झाले होते, याचे एकदम तुम्ही काय बोलतात पिलर आहात, मुख्य खांब या संस्थेचा आपण आहात. अनेक भरत सारखे आमचे सगळे सहकारी जे पियानो पोर्ट्स मध्ये होते ते आज काम